श्री स्वामी समर्थ. आशाताई आपल्या संघ आज स्वामी सेवेची आपल्याला माहिती देणार आहेत. त्या तुम्हाला स्वामी सेवा कशी करावी व त्याच्यापासून मिळणारे फळ कसे मिळते व मिळते की नाही याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत. सांगा मावशी. श्री स्वामी समर्थ. बघा, स्वामी म्हटले तर ब्रह्मांडाचे नायक आहेत. ते अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत मोरे दादा आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान असले गुरुमाऊली यांना आधी मी त्रिवार वंदन करते. माझ्या सगळं स्वामी सेवेकरी जिकडे तिकडे असते त्यांना पण माझं श्री स्वामी समर्थ. तुला सुद्धा माझं श्री स्वामी समर्थ. समर्थ समर्थ म्हणजे समर्थच आहे. ते आज ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांच्याकडे रडत रडत गेलं तर ते आपण तिकडनं हसत हसत घरी येतो. ही बघा, जर आपण नुसतं सुरुवातीला 11 माळे आणि 3 अध्याय जरी केले तरी आपल्या जीवनातले अनेक पाप ताप कष्ट हे नष्ट होतात या सेवेमुळे. त्याचबरोबर आपल्याला गुरुमाऊलींनी रोज दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय, मल्हारी सप्तशतीचे 2 अध्याय, रुद्र शिवमयमन ही सेवा त्याचबरोबर जर केली तर दुधात साखर पडल्यासारखं होतं. आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतात. मुला मुलींचे लग्न होतात, मुलं मुली नोकरीला लागतात. आपल्या घरात खूप शांतता असते. जर हीच सेवा अजून तुम्ही दर शुक्रवारी आणि मंगळवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला, रविवारी मल्हारी सप्तशतीचा पाठ केला, जे पोरं घरात चिडचिड करतात, जे पती ऐकत नाही, चिडचिडपणा करतात, त्यांच्या घरात सुद्धा खूप सुख शांती लागते. कारण स्वामींसोबतच आपल्याला आईसाहेबांची सुद्धा सेवा करायची असते असे आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात. सांगण्यासारखं भरपूर आहे सेवा. जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या घरात जे व्यसनी लोक असतील ते निर्व्यसनी सुद्धा होतील. कारण आपण लगेच त्यांचं व्यसन बंद करू शकत नाही. परमात्म्याचा आधार घ्यावा लागतो. तेव्हा भांडण करून हे व्यसन सुटत नाही. जेव्हा स्वामींचा आधार घेतो, स्वामी हे दत्त महाराजांचा अवतार आहे आणि दत्त महाराजांपुढे कोणाचं काही चालत नाही, तर व्यसनापासून सुद्धा आपली मुक्ती मिळते. घरात सुख शांती समृद्धी सगळं लागते. आपल्या मनात ज्या काही इच्छा असतील ते स्वामी नेहमी पूर्ण असतात. श्री स्वामी समर्थ. का मावशी, आपण केंद्रामध्ये जातो, कित्येक जण म्हणतात तर केंद्रात गेल्यानंतर सर्वात पहिले औदुंबराच्या प्रदक्षिणा कराव्या, पण कोणी म्हणतं नाही, पहिले श्री स्वामी समर्थांची सेवा करायची, नंतर औदुंबराच्या प्रदक्षिणा करायच्या. तर आपण गेल्यानंतर सुरुवातीला काय केलं पाहिजे तुमच्या इच्छेनुसार? गेल्या औदुंबर आधी आपल्याला लागतं. स्वामींच्या दरबारात जाण्याच्या पहिले औदुंबरला 11 प्रदक्षिणा या झाल्याच पाहिजे. नाही किती घाई असते, 11 नाही झाल्या 3 प्रदक्षिणा तरी झाल्याच पाहिजे. बघा, तुम्हाला सांगते मी, गुरुचरित्रमध्ये जेव्हा एक ताई महान स्त्री होती, 60 वर्ष वय झालेलं होतं आणि तिची पाळी सुद्धा गेलेली होती, त्यांची पाळी गेलेली होती, त्या औदुंबर प्रदक्षिणा रोज करायच्या. जेव्हा संगमवर जाऊ गाणगापूरला संगमवर जाऊ तेव्हा भगवंत दत्त महाराज तिला म्हणतात की तू औदुंबर प्रदक्षिणा करते रोज, तुझी इच्छा तरी काय बा असं. आणि इच्छा काही नाही, ह्या जन्मात तर माझी आता पाळी गेलेली आहे, मला मूल होत नाही, मी वहांच आहे, मला पुढच्या जन्मी तरी मूल व्हायला पाहिजे. देव म्हणतात, परब्रह्म दत्त महाराज म्हणतात की पुढच्या जन्मी काय, ह्याच जन्मी तुझ्या इच्छा पूर्ण होतील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य औदुंबर प्रदक्षिणा केल्यामुळे भगवंत तिला प्रसन्न होतात आणि तिला रजस्वला होती ती आणि सुरुवातीला मुलगी होते. भगवंत म्हणतात बघ तिला मुलगी झाली, ती म्हणते मुलगी झाल्यावर भगवंताला भेटायला येते आणि नंतर तिला मुलगा सुद्धा होतो. हे आहे औदुंबर प्रदक्षिणेचं महत्व. आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. मी सुद्धा 1 माळ रोज गुरूंची करते. तिथं देवानामच्या ऋषीनांचे गुरु कांचनचं निंबम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती ही माळ मी रोज तिथं करत असते आणि माझ्या सुद्धा जीवनात खूप सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि सगळ्यांच्या होतातच.